अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र, तिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र. तया ठविता महापुण्यराशी, नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वरासी. नमोऽनंताय शुद्धाय कूटस्थाय आत्मने नमः. प्रेमाम्बुधिविहाराय ज्ञानराजाय ते नमः. माधुर्यरसकल्लोलां शिवशक्तिस्वरूपिणीं, अमृतानुभवार्थाय वंदे ज्ञानेशनंदिनीं. ज्ञानदेव गुरु ज्ञानदेव तारू, उतरील पहिलं पारू ज्ञानदेव. ज्ञानदेव माता ज्ञानदेव पिता, तोडील भाव व्यथा ज्ञानदेव. ज्ञानदेव माझे सोय रे धाय रे, जीवलग निर्धारे ज्ञानदेव. सेना म्हणे माझा ज्ञानदेव निधान, दाविली निज खूण ज्ञानदेवे. ज्ञानियांचा राजा गुरु महाराभ, म्हणती ज्ञानदेव तुम्हाईसे. मज पामरासी काय थोरपण, पायीची वहाण पायी बरी. ब्रह्मादिक जेथे तुम्हा ओळंगणे, इतर तुलने काय पुढे. तुका म्हणे नेणू युक्तीची आखोली, म्हणून ठेविली पायी डोई. म्हणून ठेविली पायी डोई. ज्ञानियांचा राजा गुरु महाराभ. आता एकच कडवं घेते. कलावज्ञ जीवोत्तरार्थावतारम, कलाकांकते ज्योधिकामोदि वक्त्रम. खलानिशवादा पनोदार्ह दक्षम, समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं. समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं. समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं. ज्ञानेश्वर महाराज की जय. पंढरीनाथ भगवान की जय. जय तू श्रीकृष्ण, जय तू ज्ञानेश्वर. पंढरीनाथांना वंदन करूया. आज अंगारकी चतुर्थी आहे आणि त्यामुळं आपल्याला गणेशाची कृपा पण व्हावी अशी आपण प्रार्थना करूया. त्याचे खरे एक स्तोत्र सगळेजण म्हणलं तर हरकत नाही आहे. म्हणजे जेवढे जण असतील तेवढी आवर्तन झाल्याचं पुण्य मिळेल आपल्याला. म्हणूयात का? अथर्व शीर्षे येतं सगळ्यांना? चालेल, बघून म्हणूया. हा, बघून म्हणा ना, बघून म्हणा ना. असेल तर बघून म्हणा, नाहीतर नुसतं माझं म्हणजे ज्यांना येतंय त्यांनी सहभागी व्हा, नाहीतर मग ऐकत राहा. गणेशाला वंदन करूया, ज्ञानदेवांना वंदन करूया, निवृत्तीनाथ, सोपान, मुक्ताबाई सगळ्यांना वंदन. काय त्या मुक्ताबाईंनी सुद्धा रचले तो अभंग. खरंच की बघ, चारी भावंड म्हणजे आहेत दैवी चमत्कारच आहेत, अवतारच आहेत. ओम नमस्ते गणपतये, त्वमेव प्रत्यक्षं तत्त्वमसि. त्वमेव केवलं कर्तासि, त्वमेव केवलं धर्तासि, त्वमेव केवलं हर्तासि. त्वमेव सर्वं कल्विदं ब्रह्मासि. त्वं साक्षादात्मासि नित्यं. ऋतं वच्मि सत्यं वच्मि. अवत्वं माम् अववक्तारम् अवश्रोतारम् अवदातारम् अवधातारम् अवानुचानम् अवशिष्यम् अवपश्चात्तात् अवपुरस्तात् अवोत्तरात्तात् अवदक्षिणात्तात् अवचोर्ध्वात्तात् अवाधरात्तात्. सर्वतो मां पाहि पाहि समन्तात्. त्वं वाङ्मयस्त्वं चिन्मयः, त्वमानन्दमयस्त्वं ब्रह्ममयः. त्वं सच्चिदानन्दाद्वितीयोऽसि, त्वं प्रत्यक्षं ब्रह्मासि. त्वं ज्ञानमयो विज्ञानमयोऽसि. सर्वं जगदिदं त्वत्तो जायते, सर्वं जगदिदं त्वत्तस्तिष्ठति.
सर्वं जगदिदं त्वयि लयमेष्यति सर्वं जगदिदं त्वयि प्रत्येति त्वं भूमिरापो नलो निलो नभः त्वं चत्वारि वाक्पदानि त्वं गुणत्रयातीतः त्वं देहत्रयातीतः त्वं कालत्रयातीतः त्वं मूलाधारस्थितोऽसि नित्यं त्वं शक्तित्रयात्मकः त्वां योगिनो ध्यायन्ति नित्यं त्वं ब्रह्मा त्वं विष्णुस्त्वं रुद्रस्त्वम् इन्द्रस्त्वम् अग्निस्त्वं वायुस्त्वं सूर्यस्त्वं चन्द्रमास्त्वं ब्रह्मभूर्भुवस्वरो गणादिं पूर्वमुच्चार्य वर्णादीन् तदनन्तरम् अनुस्वारः परतरः अर्धेन्दुलसितं तारेण रुद्धम् एतत्तव मनुस्वरूपं ककारः पूर्वरूपम् अकारो मध्यमरूपम् अनुस्वारश्चान्त्यरूपं बिन्दुरुत्तररूपं नादसन्धानं संहितासन्धिः सैषा गणेशविद्या गणकऋषिः निःसृतगायत्री छन्दः गणपतिर्देवता ॐ गं गणपते नमः एकदन्ताय विद्महे वक्रतुण्डाय धीमहि तन्नो दन्तिः प्रचोदयात् एकदन्तं चतुर्हस्तं पाशमङ्कुशधारिणं रदञ्च वरदं हस्तैर्बिभ्राणं मूषकध्वजं रक्तं लम्बोदरं शूर्पकर्णकं रक्तवाससं रक्तगन्धानुलिप्ताङ्गं रक्तपुष्पैः सुपूजितं भक्तानुकम्पिनं देवं जगत्कारणमच्युतम् आविर्भूतं च सृष्ट्यादौ प्रकृतेः पुरुषात् परम् एवं ध्यायति यो नित्यं स योगी योगिनां वरः नमो व्रातपतये नमो गणपतये नमः प्रमथपतये नमस्ते अस्तु लंबोदराय एकदंताय विघ्ननाशिने शिवसुताय श्री वरदमूर्तये नमो नमः. फलश्रुती आपण संध्याकाळी म्हणतो ना, म्हणजे सगळे आवर्तन झाल्यावर त्या गणेशाला प्रार्थना करूया की आपली ही साधना आहे, सेवा आहे, ही त्यांच्या चरणी आणि भगवंताच्या चरणी लीन होऊ देत. म्हणा आता सुमिता ताई. हो म्हणते. जय श्रीकृष्ण. प्रकरण पहिलं शिवशक्ती समावेशन मधला 59वा श्लोक ओवी आहे. म्हणा. अहो ऐक्याचे मुद्दल न ढळे आणि साजिरेपणाचा लाभू मिळे तरी स्वतरंगाची मुकुळे तर तुरंबू का पाणी. अहो ऐक्याचे मुद्दल न ढळे आणि साजिरेपणाचा लाभू मिळे तरी स्वतरंगाची मुकुळे तुरंबू का पाणी. ऐक्य म्हणजेच अद्वैत न मोडता द्वैताच्या सौंदर्याचा सहजपणे आनंद घेता आला तर का घेऊ नये. मूळ मुद्दलाला जराही धक्का न लावता. माऊली म्हणतात की अशा सौंदर्याचा आस्वाद घेण्यासाठी एक फार सुंदर व्यापक नजर लागते. उदाहरणार्थ पाणी तरंगांचा दृष्टांत देऊन हे स्पष्ट केले आहे. जसे पाण्यावर तरंग उठतात, गोलाकार स्वतःशी फिरकी घेत असतात, जणू काय पाण्यावर फुलं फुललेली आहेत. अशी सहजपणे तरंगरूपी फुलांचा आस्वाद घ्यायला काय हरकत आहे. तरंग संपले की फुलांचे दृश्य संपते आणि तरंग पाणीच होऊन जाते. मूळ पाण्याचा नाश होत नाही, मुद्दल तसेच राहते. सौंदर्य कुठे व कसे प्रगट होईल हे सांगता येत नाही, पण त्याचा आस्वाद आनंद घेण्यासाठी तशी नजर आवश्यक आहे. खरंच आहे. आज आनंद सौंदर्य बघण्याला तशी नजर लागते ताई. अगदी अगदी पटकन लक्षात. खरंय खरंय. पटकन दोषच दिसतात, कधीच सौंदर्य दिसत नाही, असा माझा तरी अनुभव. नाही सगळ्यांच्याच बाबतीत तसं होतं, सामान्य लोकांच्या, की आपण म्हणजे आता एवढी चांगली प्रवचनं होत आहेत, म्हणजे मला सुद्धा तिथे आपला कुठेतरी दोष लक्षात येतो आणि नेमकी एखादी उच्चारातली चूक झाली किती बरोबर डोक्यात बसते. बाकी सगळं प्रवचन छान झालेलं असतं, निरूपण छान झालेलं असतं आणि मग लक्षात खटक येतं कुठेतरी. आता आज त्या रोहिणीताईंनी अनाऊन्समेंट पहिली करताना, निवेदन करताना 6 डिसेंबर 2026 म्हणल्या त्या. बाकी ते छान निवेदन करतात, पण लक्ष तिथेच गेलं. आणि मग मी पटकन त्यांचं निवेदन झाल्यावर म्हटलं, ताई आज तुम्ही जानेवारीऐवजी डिसेंबर बोलल्या.
कुणाच्या लक्षातही आलं नसेल बाकीच्यांच्या, आणि नसतं मी आणून दिलं तरी बिघडलं नसतं. पण बाकी सगळ्याचे छान सांगतात, तिथंच आपण लक्ष द्यायला पाहिजे. फक्त एवढंच की अनवधानानं अशी होते चूक, तर ती होऊ नये, एवढंच त्याच्या मागचा उद्देश. बरं, छान त्याच्या माझे सांगितलं. नंतर मी कुठेतरी वाचलं होतं ताई, आपल्याकडे ह्याची भंगलेली मूर्ती ठेवत नाहीत बघा. हो, नाही घरात. ठेवत. हो हो हो. पूजेला नाही. त्याचं कारण ते सांगितलं होतं की हां. आपलं माणसाचं नजर पहिली त्याच्यावरती जाते. हो, जिथं भंगलेलं आहे तिथेच जाईल, चांगले आहे ते काहीच बघणार नाही. करेक्ट, म्हणजे तू दोषाकडे जाते, म्हणून ती मूर्ती घरात म्हणे तशी ठेवू नये. हां. आता मी वाचलं कुठेतरी. बरोबर आहे. म्हणून नाही, ती सांगतातच मूर्ती- ना लोक. आणि आपल्या डोक्यात ते बसलेलंच असते की हे असं नको तसं नको. नाही, पण इतके दिवस कारण माहिती नव्हतं. की अच्छा अच्छा, एवढं हा हा, माहिती होतं. बरोबर आहे. पण आता हे तेव्हा लक्षात त्यांनी आलं, सांगितलं की या ओवीतनं असं लक्षात त्याचं आलं. कारण आहे. बरोबर आहे. करेक्ट, मग ते पटतं पण आपल्याला हो, ना, हो, नाहीतर हो. का ठेवू नये असं वाटतं ना. खरंय खरंय आणि खरंय. ते पटलं मला की खरंच आहे की लक्ष नाही तर सारखं त्याच्याकडे जातं, म्हणजे हो. मूर्तीकडे न जाता कुठे सारं मी सगळं त्यात जिथे कुठे ते व्यंग म्हणा की काय जे हो. असेल तिथे राहतं. तर बरोबर. होऊ नये मूर्तीच्या बाबतीत. बरोबर आहे. कालची तिसरी ओवी कोणी बोलणार आहे उपस्थितांपैकी? नाही तर मग मी 31वी सुरू करते आज. आता घटाचं आपल्याला उदाहरण काल दिलेलं होतं 30व्या ओवीतलं. भरपूर त्याच्यावर चर्चा सगळ्यांची आपण पाहिलेली आहे. धूत महाराजांचं पाहिलं, खंदारकरांचं पाहिलं की घट हा घटपणानं भासतो, म्हणजे आपल्याला जाणवतो. आणि तदभंगे भंगू आभासे. पुन्हा जे कोणी नसतील काल तर त्यांच्यासाठी थोडीशी आढावा घेते. आणि जेव्हा तो भंग पावतो, फुटतो, तर त्यावेळेला त्याचा आभास होतो, म्हणजे त्याचा सुद्धा भास होत असतो आपल्याला. भग्न झालाय अशा प्रकारात भास होत असतो. म्हणजे घट असताना तो भावात्मक, म्हणजे त्याचं अस्तित्व असताना जाणवतो, आणि नसला तर अभावाने जाणवतो. बोलतंय का कोणी काही? बापरे, मॅडमचा क्लास चाललाय, त्याचा आवाज येतोय. वसुधाताईंच्या घरातलं चाललंय वाटतं. तर नसला तर अभावानं जाणवतो. पण हे सांगणारा कोणतरी तिथे शिल्लक असतो ना, की कालपर्यंत आमच्याकडे माठ होता, घट होता, आणि आज असं असं काहीतरी कारण झालं आणि तो पडला आणि फुटला, असं सांगणारा कोणतरी असतो. इवन अगदी एखादा म्हणेल कसं काय शक्य आहे, मग आपण जाऊन दाखवतो, ते बघा तिथे सगळे अजून त्याचे खापराचे तुकडे पडलेले आहेत. तर असा कोणीतरी सांगणारा शिल्लकच असतो. आणि तोच जर नसेल तर घटाचं असणं आणि नसणं हे कुणी सांगावं? मागच्या ओवीमध्ये तसंच पाहिलेलं होतं आपण. नीदवरून ते पाहिलेलं होतं की जर निद्रावस्थेतच कोणी जर त्याचा प्राणोत्क्रमण झालं तर कोण सांगणार की मला शांत छान झोप लागलेली होती? हे सांगू शकत नाही. तसं आता घटाचं उदाहरण दिलं होतं काल. आणि मग नाही हे म्हणणं आहे हे म्हणण्याशी मूलतः निगडीत आहे. म्हणजे नाही जेव्हा म्हणतो तेव्हा काहीतरी आधी होतं असं असतं ना. कारण आहे आणि नाही हे जाणणारा मुळातच आत्म्याच्या स्वरूपात नांदत असतो. आत्मा सगळ्याचा साक्षी आहे. प्रत्येक गोष्ट त्याला जाणवत असते. त्यानंच सगळं निर्माण केले म्हणा, किंवा सगळ्या ज्या हालचाली आहेत, जे काही घडतंय हे त्याच्यामुळेच घडत असतं. म्हणून आता 31व्या ओवीत काय म्हणतात बघा. म्हणून काही नाही पण, म्हणून काही नाही पण, देखता नाही आपण, देखता नाही आपण, नोहुनी असणे विण, असणे जे शब्द फार वापरले त्यांनी. असणं आणि नसण्याचीच सगळी क्रियापदं म्हणा, विशेषणं म्हणा, सगळी लावलेली आहेत. म्हणून काही नाही पण, काहीही नाही त्याला नाही पण म्हटलं. म्हणून काही नाही पण, देखता नाही आपण. आता ते पाहायला आपण असतोच असं नाही. काही नाही हे पाहण्यासाठी आपण असतच नाही. नोहुनी असणे विण, नोहुनी म्हणजे नसताना, असणे विण असल्याशिवाय, असणे जे म्हणजे काहीतरी अस्तित्वात आहे हे जाणवण्यासाठी एका अस्तित्वाची गरज असते. आणि एकदा ते निश्चितपणानं जाणवलं की प्रत्येक गोष्ट ही ज्ञान पातळीवर स्थिर होते. आता आपण त्याचे हे बघूया.
अन्वय बघू, सगळे अर्थ बघूया. जोग महाराजांनी सगळीकडे छान समजावून दिलेलं असतं की म्हणून काही नाही पण, ते तशीच पहिली ओळ तशीच आहे. आपण देखता नाही, देखता नाही आपण, ह्याचं सरळ वाक्य काय होतं? आपण देखता नाही. आणि पुढे नोहोनी असणेन विण, तर जे असणे नोहोनी असणेन विण, म्हणजे असणे हे जे शेवटचं पद आहे ते अगोदर घ्यायचं. जे असणे नोहोनी असणेन विण, असणेन विण म्हणजे असल्याशिवाय, आणि नोहोनी म्हणजे नसताना. म्हणजेच काय की काहीही नाही किंवा काहीही नाही पण म्हणजे शून्य. आपल्याला काय होतं? पाहतच नाही. शून्यच जर असेल तर ते आपल्याला काय पाहणार आहे? तसं ब्रह्माचं असणं हे नसून असल्यासारखं आहे, असल्याशिवाय, नसून असल्याशिवाय आहे. म्हणजे नाही आपल्याला दिसत नाही आहे, पण असल्याशिवाय आहे, म्हणजे असणं आहेच तिथे. असं म्हणणं म्हणजे असणं नसणं हा सगळा काय म्हणायचं आपण, जमलिंग होतं, गोंधळ होतोय आपला. म्हणून कोणत्याही धर्माला न शिवून ब्रह्माचं सहज असणं आहे. ब्रह्माला असणं पण माहीत नाही आणि नसणंही माहिती नाही. कुठलाच धर्म त्याला लागू पडत नाही, पण ते आहे. असून नसणं म्हणजे असणं आणि नसणं याच्या पलीकडं ते आहे, किंवा कोणत्याही धर्माला ते स्पर्श करत नाही. म्हणून गुलाबराव महाराज काय म्हणतात की काही नाही पण ते आपलं काही नाही पण जाणू शकत नाही. म्हणजे काही नाही, आता शून्यवादाला ही उत्तरं सगळी चाललेली आहेत. म्हणजे काही नाही पण जाणणारा जो आहे तो काही नाहीपणाहून निराळा असतो. बघा, जे ओवीमध्ये म्हणलेलं आहे की काही नाही पण म्हणून असणेन विण नो होनी. म्हणजेच आपण जे म्हणतो की इथं काही नाही. बघा, आता जेव्हा अशी पाहणी करायला वगैरे येतात आणि बाहेरच्या बाहेरच जर त्यांना पाठवायचं असेल आणि आपण एखाद्याला कोणाला, आता मागच्या काही घटना घडलेल्या आहेत पारतंत्र्याच्या काळात, तर एक मुलगी किंवा असं कोणी लपलेलं असतील किंवा हे स्वातंत्र्यवीर लपलेले असतील, तर त्यांना वाचवण्यासाठी सगळे सांगतात आमच्या घरात काही नाही आहे, कोणीही नाही आहे. पण हे सांगायला आपण असतो, पण काही नाही पणापासून तो निराळाच असतो, म्हणजे परमात्मा भगवंत. त्याप्रमाणे आत्मस्वरूपसुद्धा आहे नाही या जाणीवेच्या विरहित आहे. आता आहे म्हणावं तर ते म्हणतात ना, बाप दाखव नाही तर श्राद्ध कर. आपल्याला दाखवता येत नाही आहे पण ते आहे, म्हणजे जाणीवे विरहित ते आहे. किंवा आत्मस्वरूप काही आहे काही नाही असंही जाणत नाही. म्हणजे त्याला काही आहे, यत्किंचित असं म्हणलेलं आहे बघा शास्त्रामध्ये. यत्किंचित म्हणजे हे काहीतरी आहे, पण आपलेही नाही पण आणि आहे पण हेही ते जाणत नाही. आणि शून्यवादानुसार काहीच नाही म्हणणं हे तर युक्त नाही. शंकराचार्यांनी सुद्धा या बौद्धांच्या शून्यवादाचं सगळं मत खंडन केलेलं आहे, खंडन केलेलं आहे. आणि ते सांगतात की तदभाव म्हणजे त्याचा अभाव, कल्पम एतत् तस्या भाव येणं कल्पते. त्याच्या भावामुळंच, अस्तित्वामुळंच तो अभावसुद्धा कल्पिला जातो, समजला जातो. आणि तदाभावस्यपि ज्ञेयत्वात् ज्ञानाभावे तदनुपपत्तेहि. ज्ञानाभावात, ज्ञानच जर नसेल तर त्याची उपपत्ती होणारच नाही, ते आपल्याला सिद्ध करताच येणार नाही. म्हणून हा अनुभव घ्यायचा आहे, त्याचं ज्ञान जाणवून घ्यायचं आहे. कुणी म्हणतील की आम्हाला काहीच माहिती नाही, काहीच नाही आहे, आम्हाला जाणीव नाही, म्हणजे ते नाही असं नाही आहे. कारण आपल्याला प्रत्येक जाणीव ही त्या परब्रह्माच्या अस्तित्वामुळंच होत असते. आणि जेव्हा आपण त्याच्यामध्ये लीन होऊ तेव्हा आपल्याला बाकी जगाची जाणीव राहणार नाही. तर अभावाची कल्पना करणाऱ्याचा अभाव कोण कल्पू शकतो? अभावाची कल्पना जे करतात तर त्या अभावाची कल्पना कोण करू शकतो? अभावसुद्धा ज्ञेयच आहे. काल परवा मी मागे सगळे 4 अभाव सांगितले होते, पण या घटाच्या उदाहरणामध्येच आपल्याला समजतं
की घट आहे आणि घटाचा अभाव आहे. अभाव का कळतो? आधी घट होता म्हणून कळतो, तरच त्याचं. म्हणून इथं सांगतायत की अभावही ज्ञेय आहे आणि अभावाला प्रकाशित होणारं ज्ञान हे सुद्धा असतंच. काहीतरी सांगतोच आपण की हे आजपर्यंत होतं. आता समजा एखादी व्यक्ती अचानक गेली तर सांगतो आपण की हो आत्तापर्यंत ते होते, आणि आत्ता जस्ट विदिन अ सेकंड ही घटना घडलेली. मग लोक म्हणतील कसं हो, आम्ही तर पाहिलं, मग अशी दारात होते, बोलले आमच्याशी, अमकं झालं तमकं झालं. म्हणजेच त्या अभावाचं ज्ञानसुद्धा आपल्याला होत असतं आणि अभावाला प्रकाशित करणारे जे ज्ञान आहे ते तसं राहतंच. हां, आता उद्यापासून आपण म्हणणार की हो कालपर्यंत होते बाबा पण आजपासून नाही आहेत. हे व्यक्तीच्या बाबतीत झालं. तसं इतर वस्तूंच्या बाबतीतही तसंच आहे. म्हणून त्यांनी घट हे उदाहरण नेहमी घेतलेले. आता ज्ञानरूप आत्मा जो आहे तो आपला नाहीपणा पाहत नाही, कारण त्याला नाही हे माहीतच नाही आहे. सगळं आहे, सगळं सृष्टी त्यांनीच निर्माण केलेली. आपल्याला तो फक्त जाणता येत नाही की आपल्याला तो फक्त माहिती नाही आहे. उघडतील उघडतील 5:30 वाजता, नाही तर त्या नाकीलांकडनं घ्या उघडून. हां, क्लास चाललाय मला. थांबा 10 मिनिटं थांबा, नाही तर माझ्या घरी थांबा. गणपती आमच्या इथं फार अवघड काम आहे. आपला क्लास असला की तिथं कोणी मंदिर उघडत नाही, हे नाही. बरं, काय आपलं चाललं होतं. तर त्या परमात्म्याचा, परब्रह्माचा अत्यंत अभाव आहे. हे काही सिद्ध होणार नाही किंवा ते सिद्ध करता येणार नाही, कारण तो आहे एवढंच आपल्याला स्वीकारावं लागतं. आणि मग असं असून सुद्धा सगळं शून्य आहे असं का वाटतं, असं का वाटावं, असा जो पूर्वपक्षाचा अभिप्राय आहे 32व्या ओवीमध्ये आता आपण पाहतो आहोत. आणि 33 आणि 34 या 2 ओव्यांमध्ये त्याचं समाधान करणार आहे. त्यामुळं आपण 32व्या ओवीतही त्याचा अर्थ बघू किंवा त्याचं काही स्पष्टीकरण आहे ते बघू. म्हणजे खंदारकर असं म्हणतात की इथं निष्कर्ष असा काढता येतो की काही नाही पण म्हणजे सर्व शून्य असा जो ते बघणारा आहे किंवा असा जो देखावा आहे किंवा देखणारा द्रष्टा आहे, द्रष्टा म्हणजे जो पाहतो तो स्वतः नाही, म्हणजे नोहोनी म्हणजे अभावरूप न होता, असणे नवीण म्हणजे सत्ता, त्याच्या वाचून तो आहेच, सत्तारूपच आहे. म्हणजे द्रष्ट्याच्या सत्तेमुळेच शून्याची सिद्धी होते. मी आहे समजा, द्रष्टा मी आहे समजा, असं आपण समजू. अर्थात परमात्मा परब्रह्म हे सत्ता रूप आहे. तर त्याच्यामुळे हे सगळं आपल्याला नाही हे सुद्धा समजण्याची जी बुद्धी आहे ती सुद्धा त्याच्यामुळंच होती. आणि ती जर बुद्धी झालीच नसती तर मग शून्यवादाला अगतिक व्हावं लागलं असतं, त्यांना काही बोलता आलं नसतं. त्याची सत्ताही मानलीच पाहिजे आणि सर्व शून्य हा सिद्धांत खोडून टाकला पाहिजे किंवा कोलमडून पडतो. शून्यवाद जेव्हा म्हणतो काहीच नाही, शून्य आहे, त्यावेळेला ते सांगणारा तरी तिथे अस्तित्वात आहेच ना, शून्य आहे हे म्हणणारा तरी. आणि तो कुठल्या जीवावर म्हणतो, कुठल्या जोरावर म्हणतो. अजून आता हे एवढ्या ओवीपुरतं ते सगळं आहे त्यांचं म्हणणं जे आहे ते, की ज्ञानदेव म्हणतात म्हणणारा कोणीतरी मुळात अस्तित्वात असावा लागतो. हे जे बोलतोय आपण आत्तासुद्धा, आता बघा त्या 2 महिला बिचाऱ्या गेल्या, दर्शन न घेता गेल्या का, त्या सांगत आल्या की मंदिरच बंद आहे. पण ती जाणीव त्यांना झालेली आहे, काहीतरी तिथं ज्ञान झालं आहे. नाहीच असं नाही, असं नाही म्हणणार कोणी की नाही आज गणपती तिथं नाहीच आहे, असं नाही, मंदिर बंद आहे. तसं मुळात अस्तित्वात असलेली गोष्टच आपल्याला म्हणजे असावी लागते आणि मग ती शुद्ध ज्ञानात विलीन होते. किंवा शुद्ध ज्ञानात विलीन झालेला आत्मा
एकदा का आत्मज्ञानी झाला की त्याला हे ज्ञान आहे आणि मग हे बाकी सगळं अज्ञान आहे हे कधीही जाणवणार नाही. ज्ञान अज्ञान पलीकडच्या तीरावर तो सुखे नैव नांदत असतो. त्याला ज्ञानही नाही आणि अज्ञानही नाही. हे ज्ञान अज्ञानाचं सगळं आपल्यासाठी. त्याच्या ठिकाणी फक्त ज्ञान आहे. सत्यम ज्ञानम अनंतम ब्रह्म. तर ज्ञान आहे, सत्य आहे, तो ज्ञानरूप आहे. पण त्याच्या ठिकाणी आपण नाही म्हणणं हे आपलं अज्ञान आहे. तर अज्ञानाला दिवस रात्र उजाडतच नाही. किंवा भास आभास हा सगळा खेळ अज्ञानाच्या बाबतीत आहे. ज्ञानाच्या बाबतीत असा भास किंवा असा आभास योग्य नाही. म्हणून गिरवाणमध्ये म्हणतात किंचिन्नास्ती ती बोधोसौ किमु बोधात विना भवेत. किंचित नास्ती, किंचित नाही म्हणजे काहीही नाही, किंचित नाही असा जो बोध आहे, असं जे ज्ञान आहे तो किमु बोधात विना भवेत. तो बोधाशिवाय होईल का? काही नाही हे सांगण्यासाठी तरी आपल्याला तो बोधच होतो, जाणीवच होते, ज्ञान होतं. अस्तित्वेन विनैवास्ते बोधाय सर्वसाक्षिकः. आणि अस्तित्वेन विना एव असते, त्याचं अस्तित्व नाही. पण जो बोध आहे, जाणून घेणारा आहे, यहा सर्वसाक्षिका, तो सर्वसाक्षी आहे. हे परमात्म्याचं वर्णन केलेलं आहे की तो सर्वसाक्षी आहे. आणि त्यामुळे इथं काहीही नाही हे सांगणारं जे आहे, हा जे कोणी म्हणतोय ते बोधाशिवाय होणार नाही. त्याला आधी बोध करून घ्यावा लागेल, परमात्म्याचा बोध करून घ्यावा लागेल, आणि मग तो हे काही नाही वगैरे असं काही बोलणार नाही. पण आत्ता तो जे बोलतोय त्याच्यामध्ये त्याचं अज्ञान आहे. भावा भावात्वेन, आता अभंगामध्ये म्हणतात भावा भावात्वेन तैसे भावरूप. भावा भावात्वेन म्हणजे भाव आणि अभाव याच्या दोन्हीच्या रूपानं. तैसे भावरूप स्वभावे स्वरूप ज्ञप्ती मात्र. स्वभावे स्वरूप ज्ञप्ती मात्र. स्वरूप जे आहे ते ज्ञप्ती मात्र आहे, म्हणजे जाणून घेण्याजोगं आहे, तेच केवळ ज्ञान मात्र आहे. आणि भाव आणि अभावाच्या काय म्हणू आपण माध्यमातून तैसे भावरूप, ते भावरूप आहे हे आपल्याला समजून घ्यावं लागतं. स्वरूप प्राप्त करून घ्यावं लागतं, स्वरूप जाणून घ्यावं लागतं. म्हणजे आपण काही नाही पण आपण पाहू शकत नाही असं आपल्याला दिसत नाही म्हणून ते नाही, असं नसलेपणा किंवा हे असेल अशी आपली विधानं असतात, मग ते नसेलच किंवा असेलच अशी विधानं असतात. किंवा ते असणंच आहे म्हणजे ते आहेच. तर डॉक्टर मानसीताई पण म्हणतात की ही जरी आपलं काही जरी आपण काही नाही पण जाणत नसलं तरी असण्याविणं तो असतो. त्याचं असणं म्हणजेच स्वयंसिद्ध आहे, जिवंतपण आहे, किंवा त्याचं अस्तित्व निश्चित आहे. जो स्वयंसिद्ध आहे त्याला बाकीच्यांनी सिद्ध करून दाखवायची गरज नाही. आपण कोण? तो स्वयंसिद्ध आहे, तो स्वतः आहे. आणि त्याला आपण कोण सिद्ध करून दाखवणार आहे? आपण तर असे हेच आहोत ना, नाश पावणारेच आहोत. आत्ता आपल्याला जन्म आहे, आपल्याला मृत्यू आहे. आत्ता फक्त स्थितीमध्ये आहोत म्हणून आपण सांगणार की नाही अहो इतके वर्ष झाली. आता मगाशी त्या ताई सांगत होत्या की 80-90 वर्षाच्या लोकांनी पारतंत्र्य पण अनुभवलं, सगळं अनुभवलं. म्हणजे ते सांगतायत. आता एखादा म्हणेल पारतंत्र्याच्या वेळेचं आम्हाला काय माहिती ना, आम्ही कशाला त्याच्यावर विश्वास ठेवायचा. आणि आपले एवढे क्रांतिकारी होते तर मग तेव्हाच का नाही स्वतः स्वातंत्र्य मिळालं. पण इतक्या जणांची आहुती त्या स्वातंत्र्य संग्रामात पडली तेव्हा स्वातंत्र्य मिळालं, हे ज्यांनी पाहिलेलं आहे. आणि नंतरचा हा 70 वर्षाचा, त्यातला काही 30-40 वर्ष जो त्यांनी काळ अनुभवलेला आहे, थोडासा काळ अनुभवला म्हणजे आत्तापर्यंतचा, त्याच्यातनं त्यांना समजतं की भारताची कशी कशी काय काय अवस्था होत गेली हे त्यांनी जाणलेलं आहे. पण आपण पाहिलं नाही म्हणून आपण म्हणायचं छे की आताची नवीन पिढी म्हणेल हे तेव्हा काही नसतील इंग्रज काही नसेल, कशाला आले असतील.
असं म्हणून चालणार नाही. जी घटना घडलेली आहे ती आपल्याला स्वीकारावीच पाहिजे. जे ज्ञान आहे त्यांच्याकडून समजून घेतली पाहिजे. तसं एवढे संत, एवढे सगळे ज्ञानी लोक त्या परमात्म्याबद्दल सांगतायत. आत्ताच मगाशी आमच्या घरात तो विषय झाला. आता तुम्ही त्याच्यावर विश्वास ठेवा नका ठेवू, की जे सगळे डॉक्टर्स आहेत, बरं का, हे एक विधान झालं आहे आमच्या घरात, की जे सगळे डॉक्टर्स आहेत आणि जे सगळे वैज्ञानिक आहेत ते हे परमतत्व मानतच नाही. ब्रह्म किंवा परमेश्वर हे काही मानतच नाहीत. आणि तुम्ही फक्त त्याचा हट्ट धरून बसलेले आहात. आता काय बोलायचं सांगा तुम्ही. कारण काय की हे सगळे ज्याला सध्याचे आस्तिकवादी नाहीच म्हणता येणार, म्हणजे फक्त जे दृश्य आहे, जे दिसतं तेच फक्त सत्य आणि न दिसणारं सत्य नाही असे म्हणणारे आजही आपल्याकडं 60-70% लोक आहेत. 25-30% लोक फक्त हा सगळा अनुभव किंवा आहे निदान संतांनी सांगितलेलं आहे हे तर काही खोटं सांगणार नाहीत हो. एवढं त्यांनी जीव ओतून सगळं सांगितलेलं आहे की आपण ह्या जगाला खरं मानतोय, हे सगळं खोटं आहे. खोटं आहे अशा अर्थी की याच्यातनं आपला काही उत्कर्ष होणार नाही, चिरंतन सुख मिळणार नाही. आणि याचा तर अनुभव आपल्याला क्षणाक्षणाला येतो. काल तुम्हाला अनुभव मी सांगितलेलंच आहे. आता ती म्हणाली की ठीक आहे, जे आहे ते आपण स्वीकारले, पण जो कोणी अशा वाईट कृती करत असतील तर त्यांना कधीतरी रिअलाईज व्हायला पाहिजे की चांगल्या माणसांना त्रास देऊ नये. पण आपण पाहिलं की संतांना खूप त्रास भोगावाच लागला. जी चांगली माणसं असतात त्यांच्याच जीवनात असे प्रसंग येत असतात, पण म्हणून त्या सुखाने काही कोलमडून लगेच कोणी जात नाही. पण ज्याला क्षणिक सुख मिळालं तो मात्र काय खुश झाला असेल, वा 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 वा, मला एका क्षणात एवढे पैसे मिळून गेले, मला क्षणात एवढं सगळं, आता मी आयुष्य छान सुखात काढीन. पण त्याच्यामुळं आपण इतरांना कोणाला तरी दुःख देतो याची जाणीव माणसाला नसते. तर अशा घटना घडत असतात आणि त्याच्यात आपण किती गुरफटून जायचं. त्याच्यापेक्षा भगवंताची आराधना केलीस. बघा ना, पहाटेचा वेळ आपला किती छान वेळ जातो. पहाटे 4 जो काही चांगला वेळ जातो 7:30-8:30पर्यंत. आणि पुन्हा आपण आता समजा नाही कळू देत, सगळ्या गोष्टी कळायलाच पाहिजेत असं नाही. हळूहळू अनुभवातनं आपल्याला अनुभवामृत घ्यायचं आहे. अमृताचा अनुभव आहे आणि तो जेव्हा येईल तेव्हा आम्ही एकमेकाला सांगायलाच उरत नाही आहे, कारण तो फक्त स्वानुभव आहे, स्वरूप जाणून घ्यायचं आहे. म्हणून काही नाहीपणालाही तो पाहतो आणि आहेपणालाही तो पाहतो. बघा, फार छान दिलेलं आहे. धूत महाराजांनी फार सुंदर सांगितलेलं आहे. काय सांगतात ते, की ज्याला जे म्हणतात ना काही नाही पण, म्हणजे काही नाही हे जे आहे मत म्हणा किंवा ज्ञान आहे त्यालाही तो पाहतो. आणि काही जे म्हणतात की नाही आहेच, हे परमतत्व आहेच, तर हे पाहणाऱ्यालाही तो पाहतो, हेही तो पाहतो. कारण तो देखणा आहे किंवा देवता आहे, देखता आहे, द्रष्टा आहे. देखता म्हणजे द्रष्टा आहे. सगळं त्याला दिसतंय, पण तो बोलू शकत नाही. बोलायची त्याची म्हणजे त्याच्या पलीकडे आहे. तो निर्गुण निराकार आहे, त्यामुळे त्यानं बोलायची गरजच नाही आहे. तो सगळं फक्त निरीक्षण करतो आणि तो स्वतः नाही असं मुळीच नाही. आणि आहेच्या वाच्यतेतही ते येत नाही. तोंडाने वर्णन करण्याचंच नाही आहे. मग कशाला वेद मुके झाले असते, कशाला तो शेषही मौनावला असतं. तर तो नाही या वाच्यतेतही नाही आणि आहे यामध्येही नाही. आहे नाहीचा प्रकाशक मात्र तो आहे. आहे पण तोच आहे, नाही पण तोच आहे, म्हणजे त्याचा प्रकाशक तोच आहे. आणि नाहीची सिद्धीही त्याच्याकडूनच होते. तसा आहे नाहीपणाचा व्यवहार काही होत नाही. म्हणजे आहे पण आणि नाही पण अशा दोन्ही गोष्टी एका वेळेला असू शकत नाही. तर ज्ञानरूप आत्मा जो आहे त्याचा जरी नाहीपणानं व्यवहार होत असला तरी आत्मा हा अभावरूप जम ठरेल, पण आत्मा आहे. आत्म्याचं भाव म्हणजे अस्तित्व आहे आणि आहेपणानंच व्यवहार आहे हेच आपण मानलं पाहिजे. तोच ज्ञेय आहे, म्हणजे आपल्याला समजून घ्यायचं आहे. आणि नाहीच्या व्यवहारावर असून आत्मा आहेपणानं सिद्धच आहे. म्हणजे
ते ते वाक्य मला सारखं म्हणून डोक्यात एवढंच बसलेलं आहे. श्रुतीने तिने ती म्हणती गोविंदू रे. म्हणजे तो नेती नेती या शब्दातून त्या गोविंदाचं अस्तित्व सतत सिद्ध केलं जातं. आणि सर्व शून्यवाद हा जो आहे हा पूर्व पक्षाचा त्यांनी खोडून काढलेला आहे. अजून आपल्याला एक ओवी घेतली की मग नंतर पुन्हा काही 2 दृष्टांतातून ते स्पष्ट करतात. आता पुढची ओवी फक्त आपण वाचून ठेवूया. जो निरंजनी निदेला. हं ताई, बोला. एक विचारायचं नाही, उपपत्ती म्हणजे काय हो? उपपत्ती मगाशी आता तुम्ही म्हटलं, आता विसरले मी, त्याचा अर्थ काय होतो? म्हणजे एखाद्या गोष्टीबद्दलचं जे काही प्रतिपत्ती, उपपत्ती. उप म्हणजे जवळ, त्या ज्ञानाच्या अगदी जवळ जातोय आपण. उपपत्ती सांगणं म्हणजे सांगण्याचा प्रयत्न करतो. आता ते जे वाक्य असेल ते ते आता मला आठवणार नाही कुठे सांगितलं ते. उपयश उप हा जो उपसर्ग आहे, उपसर्ग आहे तो. बोला. तत्वज्ञान त्याला उपपत्ती मग म्हणतात. तेच सांगते ना, ज्ञान या अर्थीच आहे ना. उपपत्ती म्हणजे ज्ञानच, फक्त जवळ जाणं, त्या ज्ञानाच्या जवळ जाणं त्याला उपपत्ती. म्हणजे तत्वज्ञान. हां, तत्वज्ञान. पण आता सांगते ना, हे सगळे प्रतिपत्ती. प्रति म्हणजे त्याच्या पलीकडचं, उप म्हणजे जवळचं, ज्ञानाच्या जवळ जाणं आणि त्याबद्दलचं सांगणं याला उपपत्ती म्हणा. धन्यवाद. आता थोडं तरी कळलं. नाही, कारण काय आहे हे संस्कृत मधली ज्ञानाची निर्मिती होईल का? हा, निर्मिती म्हणजे ज्ञानाच्या जवळ जाणं. ज्ञानाची निर्मिती नाही होत आहे, ज्ञान समजतं आपल्याला, पण ते समजण्याच्या एक एक स्टेप्स आहेत, एक एक पायऱ्या आहेत. आणि त्या पायऱ्यामध्ये आपण आधी नाही नाही नाही, आता ह्या शून्यवादामुळं आपल्यालाही सगळं भंडावून सोडलं होतं की नाहीच आहे मग सगळं. किंवा आपल्याला सुद्धा बघा, कित्येक जण तुम्ही जेव्हा एकमेकात चर्चा करत असाल की आम्ही ज्ञानेश्वरी शिकतो, आम्ही अमृतानुभव शिकतो, आम्ही अमकं शिकतो, आणि त्याच्यात असं सांगितलेलं, लोक म्हणतात हे सगळं झूट आहे, काही खरं नाही, कारण त्यांना ह्याचं काही पटतच नाही. मग हळूहळू आपल्याला सुद्धा जेव्हा ह्या सगळ्या गोष्टी समजायला लागल्या तेव्हा आपण त्याच्या जवळ जातो. म्हणजेच उपपत्ती आपल्याला समजायला लागते, म्हणजे ज्ञानाचा बोध व्हायला लागतो. म्हणजे आपल्यामध्ये ज्ञानाची जागृती व्हायला. हा, जागृती व्हायला लागते की आपल्याला जाणवायला लागतं, ते जाणवायला लागतं. अशी ती ज्ञान जास्त वाढतं, ते नाव तत्वज्ञान. ज्ञान वाढतं. हो ना, वाढतं. म्हणजे कसं आहे की इथं ज्ञान म्हणजे आत्मज्ञान एवढंच जर अर्थ घेतला ना तर ते वाढायचा प्रश्न नाही, ते आहेच, फक्त ते आपल्याला समजायला लागतं. हो, पण जास्त कळतं ना ते. हा, म्हणजे त्याच्यावर आवरण होतं, ते आवरण नाही व्हायला. हा, बरोबर आहे. तेच म्हणजे आपण त्याच्या जवळ जातो, त्या ज्ञानाच्या जवळपर्यंत पोहोचतो. या ताई म्हणल्या तसं जाणीव होते, आपल्याला जाणीव होते. जसं बघा, आपण कधी ते आपले हे बघतो का, नाडी बघतो का? पण ज्या वैद्यांना नाडी ज्ञान असतं, आता आम्हालाही शिकवायचे त्या NCCत वगैरे, तर आपण बघा त्या डाव्या हाताच्या मनगटाच्या जवळ अशी ती नाडी आहे, आणि आपण जर अंगठा ठेवला उजव्या हाताचा तर तिचा बोध होतो आपल्याला, त्याची उपपत्ती होते. आणि नाही तर दिवसभर आपण किती श्वास घेतो तेही आपल्याला कळत नाही, किती वेळा नाडी वाजत म्हणजे ती उडत असते तेही माहिती नाही. हृदयाचे ठोके तरी आपण कधी बघतो का? तो स्टेथोस्कोप लावल्यानंतर डॉक्टरला कळतं की अहो तुमच्या हार्टबीट्स वाढलेले आहेत, हार्टबीट स्लो झालेले आहेत, आता तर मंदच आहे, काहीच ऐकू येत नाही. हे सगळं ते यंत्रातनं समजतं. पण आपल्याला हे यंत्रबिंत्र न वापरताच त्या परमात्म्याचं जे काही आहे आत्मरूप स्वरूप जे आहे ते हळूहळू हळूहळू जेव्हा आपण एकरूप अंतर मनामध्ये किंवा ह्याच्यामध्ये अंतरंगामध्ये शिरतो तेव्हा. नाही तर आत्ता दिवसभर सगळा बाहेरचाच व्यवहार आहे, सगळं बाहेरचं लक्ष आहे. आत्तासुद्धा आता बघा, त्या ताई दोघी जणी माझ्या समोर येऊन उभ्या राहिलेल्या होत्या. मग मला ते राहू ना, म्हणजे क्लास चालू असताना त्यांना सांगावं लागलं की 10 मिनिटांनी मंदिर उघडलं जाईल, पण तोपर्यंत थांबायला वेळ नाही कुणाला. अशी गंमत असते. आणि देवासाठी किंवा कशासाठी जास्त वेळ नाही माणसाला द्यायला. नुसतं फिरून 2 तास फिरतील, घालवतील, पण तिथं बुवा थांबा 10 मिनिटांनी, काय हरकत आहे, कट्ट्यावर बसलं,
10 वेळा नाही 20 वेळा म्हणलं, तुम्ही 21 वेळा म्हणलं. अथर्वशीर्ष म्हणा, जे स्तोत्र येत असेल ते म्हणा. मन शांत करा, डोळे मिटा. मग अंतर्मुख जेव्हा होतो, मला अंतर्मुख हा शब्द अंतर्मुख जेव्हा होतो तेव्हा आपल्याला या सगळ्या जाणीवा समजतात. आत काहीतरी आहे, ते परमात्मरूप आहे. भले मग आपण अशी कल्पना करतो ना, निराकार आहे, पण निराकार असं नाही. मग आपण कुठल्या तरी देवतेच्या रूपात, जसं आपण ज्ञानेश्वरांची मानसपूजा पाहिली, श्रीरामांची पाहतो, शंकराची पाहतो. आम्ही जेव्हा योगाचे हे शिकवत होतो त्यावेळेला श्रावण महिना वगैरे असला की मग त्यांना मुलांना इथे खांडगाव म्हणून आहे, मग त्याचं वर्णन करायचं की आपण तिथे गेलेले आहोत, ती पिंड अशी छान आहे, त्याच्यावर अमक्या अमक्या रंग आहे, सगळी फुलं हे केलेली आहेत, चांगली त्याची सजावट केलेली आहे, छान दिसते. किंवा तिथे 3 मूर्ती असतात, तर त्या 3 त्याचे हे असतात. काही ठिकाणी 2 असतात पिंडीवर. तर ते सगळं असं छान आपण वर्णन, किंवा मंदिर असं छान सजवलेलं आहे, सगळ्या दीपमाळा आहेत, हे दृश्य झालं. पण आंतरिक आपण हे जेव्हा असं सगळं व्हिज्युअलायझेशन करतो त्यावेळेला ते आतून आपल्याला जाणवायला लागतं, दिसायला लागतं. आणि मग ती म्हणजे सगळी ज्ञानाची एक अवस्था आपल्याला प्राप्त होते. किंवा ज्याला उपपत्ती आता तुम्ही म्हणताय, तो आता मलाही थोडासा अजून त्याचा विचार करून मी सांगेन तुम्हाला. आता बऱ्यापैकी समजलं ताई, खूप छान तुम्ही समजवलं. नाही आता काय, ते असं डोक्यातनं जे जे स्फुरल ते सांगावं लागतंय, कारण ते शेवटी स्वतःचं जाणीव आहे किंवा अनुभव आहे, आणि तो अनुभव स्वतःच घ्यायचा आहे. आपण आता बघा, एखादी छान वस्तू आणली जाते, ज्याला ती कलेची दृष्टी आहे तो त्याच्याकडे विशिष्ट दृष्टीनं पाहतो, आणि इतरांना जर त्यांनी दाखवलं की बघा मी आता हल्लीच्या भाषेत 5 लाख 2 लाख तर हे एवढ्याला आणलं आहे आम्ही, किंवा ₹1,00,000 आणलं, आपण म्हणू काय याच्यात काय आहे बघण्याजोगं, त्यात काय आहे कौशल्य. पण तो जो कलाकार असेल त्याला त्याच्यातलं कौशल्य दिसणार, आणि तो आतून त्यातलं सगळं जाणीव करून तो आनंद घेणार. ज्याला त्याचं ज्ञानच नाही तो काही म्हणणार, याचा काहीच उपयोग नाही आहे. एवढे घालवण्यापेक्षा आमच्या आयुष्यभर एवढी आमच्या गोष्टी झाल्या असत्या. आमचा समजा आता 10,000ची असेल तर आपण म्हणू आमचा 10,000 महिन्याचा खर्च भागला असता. पण जो कला म्हणून, मागे आमचे एक प्राध्यापक होते आणि आमचे प्राचार्य पण होते, ते म्हणायचे त्यावेळेला 1 रुपयाला महत्त्व होतं ना, तर 1 रुपयाचा कसा विनिमय करायचा, तर 4 आणे समजा, म्हणजे त्यावेळेला भाकरी मिळत होती की बाबा तुम्ही भाकरी खाल्ली, 4 आण्याची भाकरी खाल्ली, 4 आणे कुणाला तरी दान दिले, 4 आण्याचं काहीतरी अजून आवश्यक वस्तू घेतली, आता ज्ञानासाठी आवश्यक घेतली. पण ते म्हणायचे 4 आण्याचा एक गुलाब घेऊन तुम्ही त्याच्या सौंदर्याचा, मगाशी तुम्ही जो सौंदर्य शब्द बोललात ना, तो मला आत्ता पुन्हा आठवला, की सौंदर्याचा आस्वाद घ्या. 4 आण्याचा तुम्ही सौंदर्याचा आस्वाद घ्या, 4 आण्याचा गुलाब घ्या, तर तुमचं जीवन सुगंधित होईल. म्हणजे फक्त पोट भरणं, फक्त खाणं, त्याच्यासाठीच जगणं हा एक भाग झाला आयुष्यातला. पण कसं जगणं पाहिजे, तर ते सर्व बाजूनी संपन्न पाहिजे. म्हणजे मला 1 रुपया मिळाला आहे, पण मी त्यातले 4 आणे दुसऱ्याला दिले, तर त्याचा जो आनंद मिळणार आहे त्याला, आणि मी दिल्याबद्दल मला तो आनंद वेगळा आहे. असं प्रत्येक गोष्टीचं आहे. त्यामुळं ते शेवटी अनुभव, आपल्याला ज्ञानदेवानी किती उदाहरणं दिलेली आहेत, ती जेव्हा आपण अनुभवात आणू, प्रत्यक्षात अनुभवू. अगदी मला तर ते टिपरीचं तर सारखं डोळ्यापुढे येतं की खरंच ना, 2 हे आहेत पण त्यातनं नाद एक आहे, 2 ओठ आहेत पण त्यातनं शब्द एक आहे. ते प्रत्येक गोष्ट म्हणजे त्या कापुराला अग्नीजवळ नेल्यावर तो पूर्ण स्वतः विलीन करून टाकतो, स्वतःला जळून जातो, काही त्याचं उरत नाही. तसं आपण जेव्हा स्वत्व, अहंकार, मीपणा पूर्णपणे जेव्हा विलीन करू, त्यावेळेला आपल्याला ते ज्ञान होणार आहे. आणि ते ज्ञान होण्यासाठी आपण ज्ञानदेवांना अशीच रोज प्रार्थना करूया की हे आम्हाला हळूहळू कसं आकलन होईल, कशा प्रकारे होईल, त्याच्यासाठी तुम्ही आम्हाला मदत करा किंवा आमच्यावर वरदहस्त ठेवा, असं म्हणूया. पुढची ओवी फक्त म्हणून ठेवूया, कारण आज आम्हाला मंदिरात लवकर जायचं असतं. परी आणि काका आपण या न पुरे विशो हो, 32वीच घ्यायची ना.
परी आणिका का आपण या न पुरे विशो होवावया म्हणून न असावया कारण की ते बघा असणे न नसणे विणं काही न तसेच शब्द पुन्हा वापरलेत. होवावया असावया परी आणिका म्हणजे पुन्हा ज्ञानाच्या पातळीवरच सगळं ते सांगतात की आपल्याला जर काही दुसरं जाणवतच नसेल तर तो विषय होणारच नाही. आणि विषय आपल्याला काहीतरी लागतोच समजून घेण्यासाठी. विषय हवाच आहे. म्हणजे आत्मा हाच विषय, परमात्मा हाच विषय आपण करून टाकलेला आहे. आणि तो जर नसेल, तो विषय केला नाही तर आपल्याला तो नाहीच असं आपण म्हणणं हे योग्य नाही आहे. बघूया उद्याच्याला ती उभी घेऊ आणि मग नंतर पुन्हा 1-2 त्यांनी थोडेसे दृष्टांतसारखं दिलेलं आहे. ती दिठीची तर किती उदाहरणं दिलेत म्हणजे खरंच आपली दृष्टीच आपल्याला बदलायला पाहिजे असं मला वाटायला लागले. उद्याचं काय करूयात मग? सकाळी घ्यायचा का? कारण उद्या आम्हाला गावाला जायचे आणि 2-3 दिवस पुन्हा तिकडे काही क्लास होणारच नाही. सध्या हे असंच चालेल. राहू द्या मग. राहू द्याच का? राहू द्या ना क्लास. मग ठीक आहे. सुट्टी द्या. नाही पण मग तुम्ही काहीतरी करा. जेवढे झाल्यात ओव्या त्या लिहून काढा, वाचा. जसं आपलं भगवद्गीतेचं चाललंय तसे अखंड ठेवा. आता मी जरी गेले तरी बरोबर माझ्या पुस्तक मी ठेवतच असते. म्हणजे निदान वाचन तरी करायचं. येता जाता गाडीत जेवढं होईल तेवढं तरी करायचं. किंवा तिथेही आपल्याला आता ह्या ताईंना माहिती आहे पहाटेचा वेळ आपण स्वतःसाठी देतच असतो. तेवढा घालवायचं. तर तुम्ही अशी सुट्टी असं समजू नका. काही ना काहीतरी चिंतन करत. चला म्हणूया प्रार्थना. किती दिवस सुट्टी देणार? नाही मग आता बघा ना, आता उद्या कोण वार आहे? बुध गुरु शुक्र 3 दिवस सुट्टी राहणार. कारण तिकडे 2 दिवस कार्यक्रम आहे. आलो लवकर तर मी शुक्रवारचा घेईन, कळवीन मग मी तसं. इथे पोचलो ना आम्ही वेळेत तर मग आपल्या शुक्रवारचा होऊ शकतो. नाही तर मग नाही. शनिवारी तर तुम्ही सुट्टी देता ना? हा शनिवारी तुम्ही घेत नाही ना? नाही घेईन ना मी. परवाही म्हणलं होतं पण तुम्ही लोक नाही म्हणले तेव्हा शनिवारी घ्यायला. चालेल. आता मग तुम्ही जर आलात तर शनिवारी घेऊ आपण. हा तसा हे छान आहे. हे छान आहे. हो आणि कळवते मी तसं असलेल तर कळवते की आहे म्हणून. चालेल. हे बरोबर आहे. हे असं काहीतरी मार्ग काढला पाहिजे. चला. इदमुपकर्तुं भुवन मंडलम समुदितमिव भास्करं सादरं वंदे ज्ञानेश्वरं. त्रिभुवनमाता भगवद्गीता लोकमंगला लोकविश्रुता लोकहितं संततं ज्ञायता येन ज्ञानेश्वरी विरचिता श्रुत्वा प्राकृतगिरं सादरं वन्दे ज्ञानेश्वरं सादरं वन्दे ज्ञानेश्वरं. गीताशास्त्रं क्वाम्बुधिकल्पं नवन्तदीयं वयः क्वचाल्पं विषयः विपदां व्रात्यमनल्पं वाग्यज्ञेन च येन भूषितं सरस्वती मंदिरं सादरं वन्दे ज्ञानेश्वरं सादरं वन्दे ज्ञानेश्वरं. यत्र शारदा कृपा प्रसादः यस्य श्रवणात् परमानन्दः निहितो यत्रामृतनिःस्यन्दः काव्यतत्त्वयोः कृतवन्तं तत् रसायनं मधुरं सादरं वन्दे ज्ञानेश्वरं सादरं वन्दे ज्ञानेश्वरं. आरती ज्ञानराजा महाकैवल्य तेजा सेविती साधू संत मनुवेधला माझा. आरती ज्ञानराजा लोपले ज्ञान जगी हित नेणती कोणी. अवतार पांडुरंग नाव ठेविले ज्ञानी. आरती ज्ञानराजा.
कनकाचे ताट करी उभ्या गोपिका नारी, नारद तुंबरू हो सामगायन करी, आरती ज्ञानराजा. प्रगट गुह्य बोले विश्वब्रह्मची खेले, रामा जनार्दनी पायी मस्तक ठेविले, आरती ज्ञानराजा. महाकैवल्य तेजा सेविती साधू संत, मनुवेधला माझा, आरती ज्ञानराजा. ज्ञानेश्वर महाराज की जय. मला असं वाटलं होतं ती गणेशाची जी आरती आहे ती मागे कधी म्हणली होती का, म्हणली असेल, पण ती आज म्हणूयात. ऐका तुम्ही. जय जय देव गणेश, जय 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 परमेश, गौरी शंकर नंदन, चरणानत सुर मुनिजन, सचराचर संरक्षण, भक्तवृंद हृदयेश. जय जय देव गणेश. ओंकारस्तव मूर्ती, वेदांतस्तव दीप्ती, त्वं परमाचित् शक्ती, त्वं परमाचित् शक्ती, मंगलमय संदेश. जय जय देव गणेश. त्वं संपत् सुख करता, सकल विघ्न परिहरता, वृद्धी सिद्धिमती दाता, वृद्धी सिद्धिमती दाता, पाहि पाहि विश्वेश. जय जय देव गणेश, जय जय देव गणेश, जय 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 परमेश, गौरी शंकर नंदन, चरणानत सुर मुनिजन, सचराचर संरक्षण, भक्तवृंद हृदयेश. जय जय देव गणेश, जय जय देव गणेश. मंगलमूर्ती मोरया गजानन महाराज की जय, ज्ञानेश्वर महाराज की जय, पंढरीनाथ भगवान की जय.